मित्रहो, या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेस आल्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. 1918 साली लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली पहिलं कीर्तन संमेलन झालं. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडलेल्या विचारांचे आणि कीर्तन प्रक्रियेचे काळजीपूर्वक अध्ययन करून आम्ही या कीर्तन कार्यशाळेचा अभ्यासक्रम आखलेला आहे. ही प्रारंभिक कार्यशाळा आहे. कीर्तन करण्यास किमान आवश्यक असलेल्या बाबींची आपण येथे माहिती करून घेणार आहोत. मित्रहो, कीर्तन हे एक शास्त्र तसेच एक कला सुद्धा आहे. शास्त्राच्या अभ्यासाला अध्ययन म्हणतात, तर कलेच्या अभ्यासाला सराव म्हणतात. तसंच प्रभावी कीर्तनकार होण्यासाठी कोणता सराव करावा व तो कसा करावा हे सुद्धा या कार्यशाळेत शिकणार आहोत. पहिल्या वर्षाच्या कार्यशाळेत केवळ एकच कीर्तन आपल्याला शिकवले जाणार आहे. नूतन कीर्तनकाराला फार घाई झालेली असते. लोकांना काय सांगू आणि काय नको असं त्याला होऊन जातं. हा अभंग घेऊ का तो अभंग घेऊ, हे आख्यान लावू का ते आख्यान लावू असं होऊन जातं. कोणतीही गोष्ट वारंवार गिरवल्या वाचून अथवा वारंवार सराव केल्या वाचून उत्तम रीतीने करता येत नाही. गायन अथवा निरूपण आठवण्याचा प्रयत्न करीत बसल्यास नीट जमत नाही. ते अपसूक येणं आवश्यक असतं. यासाठी ती गोष्ट अंगात व रक्तात भिनावी लागते. सवयीने गाणे व सवयीने निरूपण करणे हे जमले पाहिजे. चांगला सराव होण्यासाठी सुरुवातीची 5 कीर्तने आपण आपल्या ओळखीच्या बळावर वेगवेगळ्या ठिकाणी करायची आहेत. एक महत्वाची गोष्ट ध्यानात घ्या. ज्यांची मानधन देण्याची आर्थिक पात्रता नाही अशांकडून कीर्तनकाराने मानधन घेऊ नये. पण अन्य ठिकाणी मानधन घेतल्या वाचून कीर्तन करू नये. आपली भावना चांगली असली तरी नंतर फुकट्या कीर्तनकाराशी आपली संभावना होते. आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करणं योग्य नाही. शिवाय पैसे मोजून लोक तुमचे कीर्तन ठेवत असल्यामुळे चांगले सादरीकरण करण्याची जबाबदारी तुमच्यावर अपसूक येते. आपणास सदर मानधन नको असले ते एखाद्या स्वयंसेवी सामाजिक संस्थेस देणगी म्हणून द्यावे. हा सन्माननीय पर्याय होऊ शकतो. पाठांतर केलेले जसेच्या तसे म्हणून दाखवणे म्हणजे खरे कीर्तन नव्हे. सुरुवातीच्या काळात तसे करणे योग्य असते, पण आयुष्यभर तसेच करीत राहणे योग्य नव्हे. अभंगावर विवेचन करताना ते सहज आतून आले पाहिजे. विषय हा फुलाप्रमाणे विकसित होत गेला पाहिजे. आपण ही म्हण ऐकली असेलच, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणजे जर विहिरीतच पाणी नसेल तर ते बादलीत येऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्या आत परमार्थ सखोलपणे भरला पाहिजे. यासाठीच कीर्तन भक्तीच्या अगोदर श्रवण भक्तीला स्थान देण्यात आलं आहे. उदंड श्रवण केल्यावर सांगण्यासारखे काहीतरी थोडंसं आपल्याला सुचत असतं. वाचनाला मनन आणि लेखन याची जोड दिली नाही तर आपण ते मुळीच लक्षात ठेवू शकत नाही. कीर्तनासाठी चांगले पाठांतर आवश्यक असते. यासाठी स्मरणशक्ती प्रभावी असावी लागते. आपले वाचन विपुल असेल पण लक्षात काही राहत नसेल तर त्याचा काही उपयोग नसतो. वाचन मर्यादित असेल पण वाचलेलं नीट लक्षात राहत असेल तर तो मनुष्य आपली चमक दाखवू शकतो. वाचलेले नीट लक्षात कसे ठेवावे याचे तंत्र आपण या कार्यशाळेत शिकणार आहोत. एखादा विषय कीर्तनातून मांडावासा वाटला तर तो लागलीच लिहून काढावा. मग तो टिपण रूपाने अथवा थोडक्यात लिहा. त्यासाठी छोटी डायरी सतत सोबत बाळगा. दिवसभरात कधीही कुठेही वेळ मिळाला तर ती बाहेर काढून आपण नमूद केलेला विषय कसा मांडणार आहात यावर चिंतन सुरू करा. यालाच मनन असे म्हणतात. आपल्या कीर्तनाचे मानस चरित्र डोळ्यासमोर साकार करा. मग आपल्याला कीर्तन करत असताना तो विषय योग्य वेळी आपसूक समोर येऊ लागेल. माणसाला बोलण्याची वेळ असते. कीर्तन कला हा भाषणाचा प्रकार आहे. बोलक्या माणसाला नीट व व्यवस्थित बोलायला शिकवणं, नीट बोलणाऱ्या माणसाला प्रभावी भाषण करण्यास शिकवणं आणि प्रभावी भाषण करणाऱ्याला उत्तम कीर्तन करायला शिकवणं असं कीर्तन कलेचे 3 चरण आहेत. 1. वर्गात शिकविलेले कीर्तन जसेच्या तसे बिनचूक म्हणून दाखवणे. 2. आपण जे काही सांगत आहोत ते जणू काही आपल्याच पदरचे आहे व आपणच ते सिद्ध केले आहे अशा आविर्भावात सांगणे. 3. खरोखरच आपल्या पदरचे म्हणजे आपण अनुभवसिद्ध केलेले ज्ञान लोकांना सांगणे. प्रत्येक कीर्तनकाराने हा 3रा टप्पा गाठला पाहिजे. लोकांना सांगण्याजोगे आपल्या पदरात बांधून घेण्याचा सतत उपक्रम चालवला पाहिजे. कीर्तनकाराला जीवन जगण्याची कला लोकांना शिकवता आली पाहिजे. नारदीय कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तर रंग असे 2 मुख्य भाग मानले जातात. कीर्तनाच्या समारोपाचा भाग हाच खरा 3रा रंग आहे. तो सर्वात महत्वाचा मानला जातो. उत्तर रंगात लावण्यात आलेल्या मनोरंजक आख्यानाचा पूर्वरंगातील विषय प्रतिपादनाशी कसा संबंध आहे हे कीर्तनकाराने येथे सांगितले पाहिजे. लोक घरी जाताना केवळ आख्यानातील संवाद, विनोद, नकला आठवत आणि पदे गुणगुणत गेले तर ते कीर्तनकाराने आपले यश मानू नये. प्रबोधन हाच आपल्या कार्याचा मूळ हेतू आहे. आपले मूळ सूत्र नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी हेच आहे. ज्ञानाचा दीपक लावता आला पाहिजे आणि तेवत ठेवता आला पाहिजे. यातच कीर्तनकाराची इति कर्तव्यता आहे. चांगले कीर्तन जिवंत सुसंवाद असतो.
आपली ज्ञानेश्वरी हा सुद्धा एक संवाद आहे. याचे दाखले ठिकठिकाणी ज्ञानेश्वरीत सापडतात. पाठांतर अवश्य करावे, पण त्यावर आधारित कीर्तन हे जुने अथवा शिळे वाटू नये. एकाच विषयाला नव्याने मांडता आलं पाहिजे. जुनी भाजी भाकरी असली तरी त्याला नव्याची फोडणी दिली पाहिजे, पण ती चवीपुरतीच, त्याचा अतिरेक नको. ओढून ताणून विनोद आणू नये. परिचयाची घटना संवादाचे निरूपण करताना वापरून घेता आली पाहिजे. आताच्या मनोरंजनाच्या साधनांशी आपल्याला स्पर्धा करता येणार नाही आणि करायची सुद्धा नाही, कारण आजच्या मनोरंजनाला फारसा स्तर नसतो आणि कीर्तनाला आपला स्तर सोडता येत नाही. पण श्रोतावर्गाला टार्गेट करणं आवश्यक आहे. त्यासाठी जुन्या नव्या पिढीच्या स्वारस्याचे विषय पण साजेसे असेच निवडून ते कीर्तनात मांडणं आवश्यक आहे. आज आपण ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण करतो ज्ञानेश्वरीसाठी. आपण तुकडोजी महाराजांचं स्मरण करतो ग्रामगीतेसाठी. आपण गाडगेबाबांचं स्मरण करतो त्यांच्या सोप्या भाषेतल्या कीर्तनांसाठी. कशासाठी? तर त्यांनी जुने व प्राचीन ज्ञानच कालोचित आणि कालसुसंगत स्वरूपात लोकांसमोर मांडले. आपल्या कार्यात ते यशस्वी झाले. श्रोत्यांना उत्तमोत्तम ओव्या आणि श्लोक यांची मेजवानी द्यावी असा विचार कीर्तनकाराने सतत केला पाहिजे. स्वतः गीता आणि ज्ञानेश्वरी घेऊन बसावे आणि त्याचे पठन करून भावार्थ जाणून घ्यावा हे सामान्य माणसाला शक्य होत नसल्यामुळं तो श्रवण भक्तीचा सोपा पर्याय निवडत असतो. हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. गीता आणि ज्ञानेश्वरी यात विविध विषयांचे उदाहरणार्थ ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, सगुण निर्गुण उपासना, आसुरी व दैवी संपदा इत्यादी सांगोपांग विवेचन आलेले आहे. आपल्या पूर्वरंगातून अशा एखाद्या तरी विषयाचं यथासांग निरूपण झालं तर श्रोता व वक्ता असे उभयतांचे कल्याण होते. कीर्तन केल्यानंतर जे भाव मनात निर्माण व्हायला हवेत ते झाले तर मग भगवंताची भेट अवश्य होते. यासाठी अष्टसात्विक भाव जागृत करणारे कीर्तन घडून यायला हवं. 1918 साली लोकमान्य टिळक आपल्या भाषणात म्हणाले होते, हल्लीच्या काळी तुकारामादी साधू पुरुषांची चरित्रे नाटक रूपाने रंगभूमीवर आणून त्याद्वारे धर्मोपदेश करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण माझ्या मते हा उद्देश तडीला नेण्यासाठी नाटकापेक्षा कीर्तनच अधिक समर्पक होय. कारण तुकारामाची भूमिका करणारा नट एक प्रकारे साधू पुरुषाची थट्टा करीत असतो. तो पडद्यामागे गेल्यानंतर काय करीत असतो हे प्रेक्षकातील बहुतेकांना माहीत असते. त्यामुळे त्याच्या मुखातून धर्मविवेचन ऐकताना हे केवळ नाटक आहे अशी भावना लोकांच्या मनात निर्माण होते. कीर्तनाचे नाटक होऊ नये असं त्यांचं मत आहे. कीर्तनकार जे सांगतो ते त्याच्या वागण्यातून प्रकट झालं पाहिजे. किंबहुना त्याचं व्यक्तिमत्व, जीवनातील आचरण त्याच्या प्रतिपादाला धरून असलं पाहिजे. ही फार मोठी जबाबदारी टिळकांनी कीर्तनकारांवर टाकली आहे. त्यामुळे कीर्तनाला नैतिक अधिष्ठान प्राप्त झालाय. तत्वे ही केवळ सांगण्यासाठी नसून ती आचरणात आणण्यासाठी असतात. हा संदेश नकळत श्रोत्यांपर्यंत अशा कीर्तनकारांच्या माध्यमातून जात असतो. हल्ली कीर्तन हा विषय फारच सोपा मानला जातो. थातुर्मातून शिक्षण घेऊन प्रत्येक पेशा व प्रत्येक वयातील लोक कीर्तन करत आहेत. पण कीर्तन मर्यादा समजून न घेतल्यामुळे त्यांचा भारदस्तपणा नष्ट होऊन तो फुटकळ करमणुकीचा विषय बनलाय. सुशिक्षित लोकांनाही कीर्तन पोरासोराने, बाईबापड्यांनी, म्हाताऱ्या अथवा रिकामटेकड्या माणसाने करावे आणि ऐकावे असे वाटायला लागले. पण कीर्तनाच्या पूर्वरंगात भगवद्गीता, पंचदशी, वेदांत केशरी, आत्मानुभूती, सुश्लोक लाघव इत्यादी, तसेच मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, तसेच ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास या महाराष्ट्रीय संत पंचकाचे ग्रंथ, अभंगरचना यांचे उत्तम परिशीलन करून ही प्रमाणे पूर्वरंगात द्यावी लागते. तसंच उत्तरंगासाठी भागवत, भारत, रामायण, भारत चंपू, रामायण चंपू, मदालसा चंपू इत्यादी ग्रंथ यांची लयलूट करता आली पाहिजे. असे सर्वांग सुंदर कीर्तन हे साधे सोपं काम नाही. आजच्या काळात तरुणांनी मोठ्या संख्येने कीर्तनाला एक व्यवसाय संधी मानून आपली रोजीरोटी मिळवण्याचा तो प्रामाणिक आणि सन्माननीय मार्ग समजला पाहिजे. समाजाच्या सर्व क्षेत्रात जी झपाट्याने मूल्यव्यवस्था अधोगतीकडे जाताना दिसते ती गती थोपवायची असेल तर त्यासाठी कीर्तनकारांची मोठी फळी निर्माण होणं आवश्यक आहे. समाजाला उपदेशांचे डोस कोणीही पाजू शकतो. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री तसेच प्रत्येक पक्षाचे पुढारी प्रजेला सतत चांगले गुण अंगी बाणवण्याचा उपदेश करीत असतात. पण त्यांचे स्वतःचे आचरण नेमके त्याविरुद्ध असते. ही गोष्ट जनताही जाणत असते. त्यामुळे ती या बोलक्या सुधारकांचा उपदेश गंभीरपणे घेत नाही. समाजात काही सुधारणा घडून येताना दिसत नाही. सदाचारी माणसात एक आगळे तेजोवलय आपोआप विकसित होत असतं. त्याचा आपोआपच दुर्वर्तन करणाऱ्यांना धाक बसत असतो. अशा लोकांची संख्या समाजात वाढणं अत्यंत आवश्यक आहे. तरच हा समाज टिकून राहील. हे सर्व गुण अंगी बाणवल्याशिवाय कीर्तन करायला सुरुवात करता येणार नाही असा चुकीचा विचार करू नका.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, असे समर्थांनी सांगितलंय. त्यामुळे जसजशी या भक्तीत आपली प्रगती होत जाईल, तस तसा या सर्व गुणांचा परिपोष आपल्या अंगात आपोआप होत जाईल. हेच तर या भक्तीचं वैशिष्ट्य आहे. 2-2.5 तास मोठा जनसमुदाय आपल्या वाणीने एका जागी खिळवून ठेवणं ही तर फार मोठी साधना आहे. जो यात यशस्वी झाला त्याला आणखी कोणता व्यक्तिमत्व विकास साधायला हवा. कीर्तनाला पूर्वीची महत्वपूर्ण बैठक प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नात हरिकीर्तन प्रबोधिनीला आपण अवश्य सहयोग द्यावा हीच विनंती. सर्वांना हार्दिक शुभेच्छा.